मूलभूत नागरिक सुविधा मिळत नसल्याने नागरिकांचा मतदानावर बहिष्काराच्या तयारीत. माधवनगर येथील विस्तारित अष्टविनायक कॉलनीमध्ये रस्ते, पाणी, स्वच्छता यासारख्या नागरिक सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ या परिसरातील नागरिक शनिवारी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. संजय इंडस्ट्रीलच्या बाजूला असलेल्या या कॉलनीमध्ये सुमारे 150 कुटुंब असून गेली 25 वर्षापासून या भागाला मूलभूत नागरी सुविधांचा अभाव आहे. या परिसरात अद्याप चांगले रस्ते, गटारी झालेल्या नाहीत. कचरा उचलण्यासाठी घंटागाडी महिन्यातून कधीतरी येते. त्यामुळे या भागात घाणीचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले दिसून येते. गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या या परिसरामध्ये वीज गेल्यानंतर अनेक वेळा हा भाग अंधारमय होतो. प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीमध्ये सर्व पक्षीय उमेदवार येतात आणि आश्वासन देऊन निघून जातात. परंतु अद्याप कोणत्याही पक्षाने अथवा नेत्याने या परिसरासाठी सुविधा दिलेल्या नाही. गावालगत असणाऱ्या या उपनगरामध्ये नागरिक सुविधेअभावी येथील नागरिक त्रस्त झालेले आहेत. वारंवार मागणी करून देखील राजकीय पक्ष आणि नेते या मागणीकडे दुर्लक्ष करतात. म्हणून या परिसरातील नागरिक शनिवारी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. गेली 25 वर्ष ही वस्ती स्थापन होऊन वस्ती ते निर्माण झालेली आहे. तर 25 वर्षात बरेच प्रतिनिधी निवडून इथं आलेले आहेत. तर ते प्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारचे योग्य प्रकारे काम केलेलं नाही असं आमचं मत आहे. आणि या वेळेला आम्ही आहे की नाही पूर्ण मतदानावर बहिष्कार टाकणार आहे. 150 घरातली लोक आहेत, त्याची मतदान आहे, पण त्यांना त्याच्याशी काही पडलेलं नाही. रोडवर खड्डे मारून ठेवलेले आहेत, लाईटी गेलेले आहेत, पाणी रोडवर वाहत आहे. याचं त्यांना कोणतीही दक्षता घेत नाहीत आणि त्याच्यामुळं भरपूर गल्लीचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं ह्यावेळी बहिष्कार, पूर्ण मतदानावर बहिष्कार, एकही मतदान होणार नाही. शारदा वसंत शिंदे, राहणार अष्टविनायक कॉलनी. इथं काही सुद्धा सोयी नाही. खालनं एंट्री मारा तुम्ही, तिथनं मुलं कशी यायची, काय कसं यायचं ती बघायचं. इथं निवडून आल्यापासून कुणी सुद्धा काम केलेलं नाही. कोण पिंटू बागल, संगीता पवार आणि गेल्या एवढ्या जणांच निवडून दिलं. कुणी सुद्धा गल्लेले केलं. आता करतो मग करतो म्हणतात आणि येत नाहीत. निवडून येण्यापुरतं गोड बोलत्या, त्यानंतर कोण सुद्धा येत नाही. आता किती वेळा झालेलं आहे, मी सगळीकडे सांगितलेलं आहे. परवा पण इथं पोरगं पडलं, मेल्यानंतर कोणतरी येणार आहे का बघायला? कसलं पडलं इथं पोरगं ते, त्यावेळेला कोण सुद्धा आलेलं नाही. इकडे ही डबरी काढून ठेवले तिथं. कसं करायचं माणसाने? बारकी बारकी मुलं आहेत आमच्याकडे, लाईटा नाहीत, रस्ता नाही. इथनं येऊ देत कोण सुद्धा येणार नाही असं झाले. एखाद्या माळा आम्हाला टाकल्यावर झालेलं आहे. शाळेची मुलं जाणार आमची, कशी जाणार? इथनं काय पाहिजे ना सगळ्याचनी. काय करायचं? निवडणूक 5 दिवसच येतात, पाया पडून जातात. त्याच्यानंतर कोण येत नाही आमच्या कॉलनीकडं. वाळीत टाकल्यावर झाली आमची कॉलनी. याचा विचार कोणी केलाच नाही आहे. मी तर मत कोणी टाकणार नाही. आमची गल्लीतलं एक माणूस जाणार नाही गल्लीतलं मत टाकायला म्हणून. इकडं अष्टविनायक कॉलनी एक सुद्धा तिकडे फिरकणार नाही. काम केलं पाहिजे. काम आमचं इथलं सगळं व्यवस्थित झाल्याशिवाय कुठली गल्लीतलं आम्ही हे मत द्यायला जाणार नाही. आमची सगळी माणसं इथं राहणार. आम्हाला सुरुवात झाली तर आम्ही करणार. बघा, आमचं सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. आमची पोरं कुठं शाळेला जाणार, बारकी बारकी पोरं आहेत आमची. रस्त्याचं गटरीचं काम कसं करायचं, काय करायचं हीच करतात. नुसतं निवडून येण्यापुरतं बहिष्कार करायचा आहे. मतदानानंतर आमच्या इथलं काही सुद्धा होणार नाही. मतदान बहिष्कारच घातलंय आम्ही.